जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका अखेर जाहीर झाल्या आहेत। राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मंगळवारी म्हणजेच आज दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद घेऊन निवडणुकांची घोषणा केली। महानगरपालिकांपेक्षाही जिल्हा परिषद निवडणुकींचा राजकीय धोरणात जास्त उडत असतो। त्यामुळे या मिनी मंत्रालयासाठी राजकीय पक्ष काय काय आखणी करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। नमस्कार, मी बालाजी शिंदे आणि तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही। राज्यात सध्या 32 जिल्हा परिषदा आणि 336 पंचायत समित्यांच्या निवडणुका प्रलंबित आहेत। यामधील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांचा कार्यकाळ संपून काही वर्ष लोटलेले आहेत। त्यामुळे प्रशासकच या संस्थांचा कारभार हाकत आहेत। मात्र या सर्व संस्थांच्या निवडणुका आता होणार नाहीत। 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका तात्पुरत्या स्थगित ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत। अशा 20 जिल्हा परिषदा आणि 88 पंचायत समित्या आहेत। कोर्टात या प्रकरणाची पुढील सुनावणी 21 जानेवारी रोजी होणार आहे। त्यामुळे आता केवळ 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत। आता त्यामध्ये कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर, छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर। राज्य निवडणूक आयुक्तांनी सांगितलं की या निवडणुकीत प्रत्येकाला 2 मतं करण्याचा अधिकार असेल, एक जिल्हा परिषदेसाठी आणि एक पंचायत समितीसाठी। अर्ज प्रक्रिया ऑफलाईन असेल। या निवडणुकीसाठी 1 जुलै 2025 ची मतदार यादी वापरण्यात येणार आहे। 3 नोव्हेंबरला ही यादी प्रसिद्ध झालेली आहे। नावांचा समावेश करणं आणि वगळणं हे राज्य निवडणूक आयोगाच्या कक्षेमध्ये येत नाही, असं आयुक्तांनी सांगितलंय। आजपासून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी आचारसंहिता सुद्धा जाहीर झालेली आहे। निवडणुकीचा कार्यक्रम कसा असेल तर अर्ज स्वीकारण्याची तारीख 16 जानेवारी 2026 ते 21 जानेवारी 2026, अर्जाची छाननी 22 जानेवारी 2026, अर्ज माघारी घेण्याची मुदत 27 जानेवारी 2026 दुपारी 3 वाजेपर्यंत। अंतिम उमेदवारी यादी निवडणूक चिन्ह वाटप 27 जानेवारी दुपारी 3 नंतर होईल। अंतिम उमेदवारांची यादी 27 जानेवारी 2026, मतदानाचं होईल 5 फेब्रुवारी 2026 ला सकाळी 7:30 ते 5:30 वाजेपर्यंत आणि मतमोजणीचा दिनांक असेल 7 फेब्रुवारी 2026 ला 10 वाजेपासून। स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण मर्यादा 50% वर गेलेल्या जिल्हा परिषदांची निवडणूक दुसऱ्या टप्प्यांमध्ये घेतली जाणार आहे। सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला 15 दिवसांची मुदतवाढ दिल्याने आता 15 फेब्रुवारी पर्यंत जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा कार्यक्रम पूर्ण करणे निवडणूक आयोगाला बंधनकारक असणार आहे। एकीकडे राज्यात 15 जानेवारी रोजी महापालिका निवडणुकांसाठी मतदान होत असून 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे। त्यामुळे महानगरांमध्ये निवडणुका संपताच ग्रामीण महाराष्ट्रात निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे आणि त्यामध्ये आपला जिल्हा म्हणजे बीड जिल्हा सुद्धा असेलच।